हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चला पुन्हा एक बार प्रभूचा धन्यवाद देऊया. आज प्रभूने पुन्हा त्याच्या समक्षतेमध्ये आपल्याला घेऊन आलेला आहे आणि आपला उत्साह आपल्या संख्येने प्रगट होत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि देवाचं वचन सांगते की खरोखरची धार्मिकतेची भुकेले आणि तहानेने ते तृप्त होते. प्रेज द लॉर्ड. आणि आज त्या धार्मिकतेच्या भुकेने आणि तहानेने आपण प्रभूच्या जवळ आहोत, कारण आपल्याला माहीत आहे की जो पवित्र आत्मा प्रभूने आम्हाला देऊ केलेला आहे त्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्ही अंतर्यामी बलसंपन्न व्हायला पाहिजे. अंतःकरणामध्ये आपण ताकदवान बनायला पाहिजे. कशाद्वारे? देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्याच्या. हालेलुया. आणि म्हणून आम्ही पाहतो की प्रभूने आम्हाला हा सामर्थ्याचा आत्मा जो आहे तो देण्याविषयी अगोदरच शिष्यांना सांगितलं. योएल संदेष्टाच्या द्वारे अगोदर भविष्य करण्यात आलेलं होतं. यशया संदेष्टामध्ये सुद्धा आम्ही पाहतो की तेव्हा देवाचा आत्मा माझ्यावर आला दिनाश वर्तमान सांगण्याकरता, आणि त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्तावर पवित्र आत्मा जो आहे तो असणार याविषयीचं जे भविष्य आहे त्याची पूर्तता आपल्याला पाहायला मिळते. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या मंडळीला त्याच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरलेला आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून आम्ही पाहतो की ती मंडळी जी आहे ती सामर्थ्ययुक्त मंडळी आहे. हालेलुया. प्रभूला मंडळी जी आहे तशी सर्वसाधारण नाही, कारण फक्त सभासद नको, तर त्याच्या शरीराचे अवयव पाहिजे, त्याच्या शरीरामध्ये जडलेले, पाया घातलेले, मुळावलेले आणि त्याच्या शिरापर्यंत वाढणारे असल्या प्रकारचे लोक असावे अशी प्रभूची आमच्याबद्दल इच्छा आहे. प्रेज लॉर्ड. म्हणजे देवाचा अंतिम हेतू आपल्याबद्दल जो आहे तो म्हणजे देवाची अखंड परिपूर्णता आपल्याला प्राप्त होईल. हालेलुया. आणि यासाठी प्रभूने आम्हाला पवित्र आत्म्याच्या द्वारे त्याने आम्हाला शिक्कामोर्तब केलं, त्याने आम्हाला पवित्र आत्म्याच्या द्वारे भरलं आणि रोज तो त्याच्यामध्ये काय करत आहे, आपल्याला भरत आहे. प्रेज लॉर्ड. आणि ही जी खात्री आम्हाला प्रति दिवशी मिळावी अशी प्रभूची इच्छा आहे. आणि तेने करून आपण जर का पवित्र आत्म्यामध्ये चालणारे लोक बनलो तर मग आमचं लक्ष दैहिक गोष्टींकडे असणार. प्रेज लॉर्ड. तर लुकाचं शुभवर्तमानाचा 24वा अध्याय थोडं पार्श्वभूमी. लुकाचं शुभवर्तमानाचा 24वा अध्याय आणि त्याचं हालेलुया 45 49 वचन. 49. पहा, माझ्या पित्याने देव केलेली देणगी मी तुम्हाकडे पाठवितो. तुम्ही स्वर्गीय सामर्थ्याने युक्त व्हाल तोपर्यंत या शहरात राहा. आमेन. या ठिकाणी पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने स्वर्गारोहणापूर्वी प्रभू येशू ख्रिस्त हा मृत्यूतून जिवंत झाला, पुनरुत्थित झाला. 40 दिवस त्याने सर्व लोकांना दर्शन दिलं आणि सर्वांच्या नजरे देखत जेतून पहाडावर सर्व यरूशलेमकर आणि प्रभू येशूचे शिष्य वगैरे सर्व जे आहेत ते जेतून पहाडावर एकत्रित असताना प्रभू स्वर्गात जाण्यापूर्वी, स्वर्गामध्ये घेतला जाण्याच्या 5-7 मिनिट अगोदर असेल, 1-2 मिनिट अगोदर असेल, प्रभूने आपल्या शिष्यांना सांगितलं की तुम्ही काय करा, पहा माझ्या पित्याने देऊ केलेली देणगी ही मी तुम्हाकडे पाठवितो. तुम्ही स्वर्गीय सामर्थ्याने युक्त व्हाल तोपर्यंत या शहरात राहा. हालेलुया.
जी देणगी माझ्या पित्याने तुम्हाला देऊ केलेली आहे. देणगी गिफ्ट. पवित्रात्मा काय? गिफ्ट आहे. हालेलुया. आणि गिफ्ट म्हटल्यानंतर प्रेज लॉर्ड, हे कोणाला दिलं जातं? कोणाला मिळतं गिफ्ट? प्रेज लॉर्ड. हो, जे विजय मिळवणारे लोक आहेत त्यांना हे गिफ्ट आहे. प्रेज लॉर्ड. म्हणजे ज्यांनी आपल्या देहावर विजय मिळवला, सैतानावर विजय मिळवला, पापावर विजय मिळवला. प्रेज लॉर्ड. आणि ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या देहामध्ये पवित्र केले गेलेले लोक आहेत. त्यांच्याद्वारे प्रभू येशूचं सामर्थ्य या भूतलावर राहणाऱ्या प्रत्येक मनुष्याला हे समजावं आणि त्याद्वारे जिवंत देवाची लोकांना ओळख व्हावी. आणि लोकांनी पापातून सुटून प्रभूकडे वळावं आणि त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर स्वर्गामध्ये वस्ती करावी. हालेलुया. हा देवाचा जो आहे तो हेतू आहे. आणि म्हणून पाहतो की प्रथम आपण तारणाचा अनुभव घेतला. योहान सुवर्तमानाच्या पहिल्या अध्यायामध्ये आपण वाचतो की प्रभू येशू ख्रिस्त जो आहे याच्याविषयी पहिल्या दुसऱ्या वचनात सांगितलं, प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. तोच प्रारंभी देवासह होता. सर्व काही त्याच्याद्वारे झालं आणि जे काही झालं हे त्याच्या वाचून झालं नाही. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रारंभी शब्द होता आणि तो शब्द देवासह, देवाबरोबर होता आणि तो शब्द देव होता. हालेलुया. तो शब्द कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि तो शब्द देहधारी झाला आणि त्याने मनुष्यांमध्ये वस्ती केली. हालेलुया. म्हणजे जो देव आहे, ज्याने सर्व काही बनवलेलं आहे, ज्याच्याद्वारे सर्व काही झालेलं आहे, तो देव स्वतः मनुष्य देह धारण करून त्याने आमच्यामध्ये वस्ती केली. आणि त्याला आम्ही पाहिले. हालेलुया. प्रेज लॉर्ड. त्याला आम्ही पाहिले. संत तोमा प्रभूला म्हणाला, प्रभूजी आम्हाला पिता दाखव. आणि प्रभू म्हणाला, ज्याने मला पाहिलं त्याने पित्याला पाहिलं. कारण पिता आणि मी एक आहोत. प्रेज लॉर्ड. पिता आणि मी एकच आहे असं नाही. पिता आणि मी एक आहोत. एक आहोत याचा अर्थ आपण म्हणतो ना, ब्रदर आणि मी एकच आहे. आम्ही एकच आहोत. एक याचा अर्थ आमच्यामध्ये ऐक्यता आहे. आम्ही विचाराने, विश्वासाने, मनाने आम्ही कोण आहोत? एक आहोत. म्हणून प्रभू काय म्हणाला? पिता आणि मी एक आहे. काय एकच आहे? एकच म्हणजे काय? पिता पण येशू, पुत्र पण येशू, पवित्र आत्मा पण येशू असं नाही. पिता आणि मी एक आहे. प्रभू म्हटलं, जे काही पित्याला मी करताना पाहतो तेच मी करतो. जे पिता बोलतो तेच मी बोलतो. पित्याची इच्छा पूर्ण करणं हेच माझं अन्न आहे. हालेलुया. आणि म्हणून या भूतलावर असताना त्याने पित्याची इच्छा पूर्ण केली. प्रेज लॉर्ड. पित्याची जी इच्छा आहे तीच प्रभू येशूची पण इच्छा आहे. प्रेज लॉर्ड. तीच इच्छा पवित्र आत्म्याची पण आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो बरेच लोक फार कन्फ्युज असतात त्रैक्यत्वाबद्दल. त्रैक्य जी आहे ना, कळलं? एकच देव आहे, एकच देव आहे. मग यांचे तीन देव कशी काय? कळलं? तीन देव कसे? तीन देव नाही, देव एकच आहे. पण तो कसा आहे? त्रैक आहे. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा. हालेलुया.
Praise the Lord. मग पाहतो करिंथकरांच्या पत्रामध्ये संत पावलाने शेवटी आशीर्वाद लिहिला आणि ते काय म्हटलंय, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव जो बाप याची प्रीती आणि पवित्र आत्मा यांची संगती. हालेलुया. कळलं? पावलाला तिथे सर्व एकच बोलता आलं असतं की नाही? प्रभू येशूची कृपा, प्रभू येशूची प्रीती, प्रभू येशूची सहभागिता. कळलं? असं नाही म्हणा. म्हणजे या ठिकाणी मी काय पाहतो की पवित्र आत्म्याने जे वचन त्याच्या लोकांना, त्याच्या शिष्यांना दिलेलं आहे, त्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, पिता पुत्र पवित्र आत्मा यांचं गौरव केलेला आहे. ज्या ज्या वेळेला पाऊल पत्र लिहितो त्यावेळेला पण आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव जो पिता तो धन्यवादित असो असं म्हणतो. आणि आपल्याला माहिती आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं की आता मी माझ्या पित्याकडे जात आहे आणि पित्याकडून मी तुम्हाला काय करणार आहे, पिता तुम्हाला देणगी देणार आहे, तुम्हाला गिफ्ट देणार आहे. आणि ती जी गिफ्ट आहे प्रेज द लॉर्ड, ते सर्वांसाठी आहे. हालेलुया. सर्वांसाठी आहे. कोणासाठी? जितक्यांना प्रभू आपल्याकडे बोलावित आहे त्या सर्वांसाठी. जेवढ्यांना आपल्याकडे बोलावत आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभूने आपल्याला बोलवलं का? बोलवलं ना? आपल्याला पाचारण झालं, परमेश्वराचं बोलवलं आहे आपल्याला. कळलं? त्याने नुसतं बोलवलं का? नाही, निवडलं पण आहे आपल्याला. योहान 15:16 मध्ये म्हटलेलं आहे, तुम्ही मला निवडलं नाही, मी तुम्हाला निवडलं आणि नेमलं यासाठी की तुम्ही जावा आणि फळ द्यावं, तुमचं फळ टिकावं, आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने मागाल पित्याकडे ते तुम्हाला मिळावं, यासाठी की तुमचा आनंद पूर्ण व्हावा, स्वर्गात पित्याचं गौरव व्हावं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर या ठिकाणी काय पाहतो की प्रभूने सांगितलं की जेव्हा तुम्ही यरूशलेममध्ये जाणार आहात तोपर्यंत ते शहर तुम्हाला सोडायचं नाही, जोपर्यंत तुम्हाला काय मिळत नाही, पित्याने देऊ केलेली जी देणगी आहे ती तुमच्याकडे येत नाही. आणि ती देणगी कधी होईल? मी जाईल तेव्हा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बघा, प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गात पोहोचल्याचं जे आहे हे प्रगट चिन्ह आहे. काय? पहिली गोष्ट, देवदूत खाली आले सांगितलं, ज्या येशूला तुम्ही वर स्वर्गात जाताना पाहिलं ना, तो पुन्हा तसाच येईल. देवदूत स्वर्गातून येतात म्हणजे प्रभू स्वर्गात गेला. दुसरी गोष्ट मी काय पाहतो, प्रभू म्हणाला मी स्वर्गात गेलो म्हणजे काय करी, पित्याला विनंती करील आणि तो पवित्र आत्मा जो आहे तो तुम्हाला सत्य सकाळवर तो पाठवेल, ती देणगी तो तुम्हाला देईल. आणि हे लोक जेव्हा माडीवरच्या खोलीमध्ये यरूशलेममध्ये 120 लोक पवित्र आत्म्याची वाट पाहत होते, देव केलेल्या देणगीची वाट पाहत होते. प्रभू येशू ख्रिस्ताची आज्ञा पाळून जे आहे ते तिथंच थांबलेले होते, ते गेले नाही कुठंच. हालेलुया. कुठंच गेले नाही, ते थांबून राहिले. आणि मग काय झाले, भल्या पहाटे आकाशामध्ये मोठा नाच झाला. धुराचे लोळ जे आहे ते त्या खोलीमध्ये दिसले आणि अग्नीच्या जिभा, त्या खोलीमध्ये अग्नी उतरला आणि त्या अग्नीच्या एक एक जिभा जी आहे प्रत्येकाच्या डोक्यावर जी आहे ती बसली. आणि त्यामुळे आम्ही पाहतो काय झालं, ते सर्व पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले. काय झाले? परिपूर्ण झाले. म्हणजे जोपर्यंत पवित्र आत्मा त्यांना मिळालेला नव्हता तोपर्यंत ते परिपूर्ण झालेले नव्हते. हालेलुया. म्हणजे पवित्र आत्मा मला काय करतो, परिपूर्ण करतो. प्रेज द लॉर्ड. आणि जशी पवित्र आत्म्याने त्यांना वाचा दिली तसे ते निरनिराळ्या भाषांमध्ये परमेश्वराची महत्कृत्य वर्णन करू लागले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड.
अन्य भाषा कशासाठी? देवाच्या महत्कृत्यांचं वर्णन करण्यासाठी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या महत्कृत्यांचं वर्णन करण्यासाठी. आणि आम्ही पाहतो की हे सर्व जेव्हा लोकांनी पाहिलं पहाटे, काय गोंधळ आहे हा? कळलं? कारण सारं शहर जे आहे ना, या शहरामध्ये मोठा आवाज झाला. यरुशलेम शहरामध्ये पेंटिकॉस्टचा सण पाळण्याकरता साऱ्या जगातून यहुदी लोक आलेले होते. आता फक्त यहुदी लोकच येत नव्हते यायचे असं नाही, परंतु यहुदी लोक ज्या ज्या लोकांना सांगायचे का, ते विदेशी लोक सुद्धा त्यांच्या बरोबर जे आहे ते सण पाळण्याकरता जे आहे ते जायचे. जगातील निरनिराळ्या राष्ट्रांमधून यहुदी जे पांगलेले असायचे ते दर वर्षातून 3 वेळेला यरुशलेमेच्या मंदिरामध्ये सण पाळण्याकरता जायचे. तुम्हाला माहिती, ट्रम्पने शपथ घेतली आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं यरुशलेम हे इस्रायलाची राजधानीचं शहर आहे. आता कोणतं शहर आहे इस्रायलची राजधानी? तेल अवीव. आता कोणती राजधानी सध्या? तेल अवीव नावाचं शहर जे आहे ते इस्रायलची राजधानी. पण इस्रायलची प्रारंभापासून राजधानी काय आहे? यरुशलेम. कारण यरुशलेम ही देवाने निवडलेली नगरी आहे. हालेलुया. यरुशलेममध्ये शलोमोनाने देवाचं मंदिर बांधलं. प्रेज द लॉर्ड. त्यानंतर ते मंदिर पडलं. नंतर जे आहे जरुबाबेलच्या द्वारे जे आहे त्याची डागडुजी येऊन पुन्हा जे आहे ते उभारण्यात आलं. नंतर पुन्हा काय झाले? दुसऱ्यांदा ते मंदिर जे आहे त्याची पुनर्बांधणी झाली हेरोद राजाच्या काळामध्ये. आणि हेरोद राजाने 46 वर्ष लावली ते मंदिर बांधायला. किती वर्ष? 46 वर्ष. आणि त्या मंदिरामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने शिक्षण दिलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्या मंदिरामध्ये प्रभू जे आहे तो आला आणि त्याने तिथे शिक्षण दिलं. शास्त्री आणि परुषी यांना निरुत्तर केलं. आणि पाहतो त्याच मंदिरामध्ये 12 वर्षाचा असताना प्रभू येशू ख्रिस्ताने शास्त्री पुरुषांबरोबर वाद घातला. आणि लोक म्हणाले याला शिकल्या वाचून विद्या कशी आली? प्रेज द लॉर्ड. तर आम्ही पाहतो की ते मंदिर जे आहे ते पण प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं आता हे मंदिर नाही, हे मंदिर तुम्ही पाडा. ते 3 दिवसात मी उभारतो प्रभू म्हणा. हालेलुया. आणि तो कोणाबद्दल बोलला? स्वतःबद्दल बोलला. कळलं? म्हणून आता देव हाताने बांधलेल्या मंदिरात राहत नाही. हाताने बांधलेल्या मंदिरामध्ये तो राहत नाही. तर कुठे राहतो? त्याने त्याच्या स्वतःसाठी त्याचं मंदिर म्हणजे त्याची मंडळी तयार केलेली आहे. हालेलुया. जी त्याचं शरीर आहे. मंडळी कोण आहे? प्रभूचं शरीर आहे. आणि प्रभू कुठे राहतो? मंडळीमध्ये राहतो. प्रेज द लॉर्ड. ते त्याचं मंदिर आहे. म्हणून तो म्हणाला की हे पाडा, 3 दिवसात मी उभारतो. हालेलुया. आणि 3ऱ्या दिवशी तो मेलेल्यातून जिवंत झाला. म्हणजे ते मंदिर जे उभारलं त्याने. कळलं? आम्ही कोण लोक आहोत? प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थित सामर्थ्याने सामर्थ्ययुक्त झालेलो, जिवंत केले गेलेलो असल्या प्रकारचे लोक आहोत. म्हणून त्याच्या देहातले अवयव आहोत, त्याची मंडळी आहोत, त्याचं शरीर आहोत, देवाचं मंदिर आहे. हालेलुया. मंदिर म्हणजे फक्त लोक काय समजतात? दगडा मातीने बांधलेलं जे मंदिर आहे त्यालाच ते मंदिर समजतात. पण हे मंदिर नाही. कळलं? मंदिर खरं कोण आहे? आपण आहोत. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने ते मंदिर जे आहे ते पुनरुत्थानाच्या द्वारे उभं केलं. आणि तुम्हाला माहिती आहे मंडळी जी आहे रोमकरांच्या पत्राच्या 6व्या अध्यायामध्ये 1 ते 4 वचन जेव्हा आपण वाचतो, पटकन वाचा. तर आता
तर आता आपण काय म्हणावे? कृपा वाढावी म्हणून आपण पापात राहावे काय? कधीच नाही. हा. जे आपण पापाला मेलो हा. ते आपण यापुढे त्यात कसे राहणार? हा, जे आता आपण काय झालेलं आहे? पापाला मेलो. कसं? हा, पुढे लिहिलं त्याने, पुढचं वाचा. किंवा आपण जितक्यांनी ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा घेतला तितक्यांनी त्याच्या मरणात बाप्तिस्मा घेतला याविषयी तुम्ही आजान आहात. आमेन. प्रेज लॉर्ड. तुम्ही मेला पापाला. पापाला मेला म्हणजे नक्की काय झालं? तुमचा जितक्यांचा ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा झाला तितके त्याच्या बरोबर वधस्तंभावर मेले. प्रेज लॉर्ड. तितके त्याच्या बरोबर वधस्तंभावर मेले. याचा अर्थ मग आता जे पापाला मेले त्यांनी पुन्हा पाप करावं का? प्रेज लॉर्ड. त्यांनी पुन्हा पाप करायचं नाही. कारण आम्ही त्या बाप्तिस्म्याच्या द्वारे त्याच्या बरोबर त्या वधस्तंभावर त्याच्या बरोबर मेलो, त्याच्या बरोबर गाडले गेलो आणि जसा तो पुनरुत्थित झाला. प्रेज लॉर्ड. वाचा त्याच्या पुढे. तर मग आपण त्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याच्या बरोबर पुरले गेलो यासाठी की ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवाने मेलेल्यातून उठला त्याचप्रमाणे आपणही नवीन प्रकारच्या जीवनात चालावे. आमेन. जसा प्रभू येशू ख्रिस्त काय झालेला पित्याच्या गौरवाने मेलेल्यातून उठविला गेला तसंच आता आपण पण जेव्हा त्या पाण्यातून बाहेर आलो प्रभू येशू बरोबर पुनरुत्थित झालो तर आम्ही जीवनाच्या नाविन्यात वागणूक करायची. जुन्या जीवनात नाही. कशात? नाविन्यामध्ये. है ना? तू नवा मनुष्य होस. तू बदलून जाशील. कधी बदलला? देवाचा आत्मा आला. आमेन. आता आम्ही बघतोय योहानाच्या सुवर्तमानामध्ये पहिल्या अध्यायामध्ये 11, 12, 13 लवकर वाचा. जे त्याचे स्वतःचे त्याकडे तो आला तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही, परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. त्याचा जन्म रक्त अथवा देवाची इच्छा अथवा मनुष्याची इच्छा ह्यापासून झाला नाही तर देवापासून झाला. आमेन. आता बघा या ठिकाणी मी काय पाहतो की तो स्वकीयांकडे आला. स्वकीय म्हणजे काय? जे त्याचे देहाचे लोक आहेत. देहाचे लोक. देहाशी त्याचं नातं आहे. यहुदी वंशात प्रभू येशू ख्रिस्त जन्माला आला. दाविदाच्या घराण्यात दाविदाच्या गावात प्रभू जन्माला आला. इस्रायल लोकांच्या 12 वर्षापैकी जो निवडलेला वंश त्याच्यामध्ये तो जन्माला आला. म्हणजे तो इस्रायलामध्ये जन्माला आला. त्याच्या स्वकीयांमध्ये. ते त्याची स्वकीय आहे. स्वतःचे आहे. स्वतःचे वंशज आहे. कळलं? त्यांच्यात तो जन्माला आला पण त्यांनी त्याचा स्वीकार केला नाही. का नाही केला? का नाही केलं त्यांनी त्याचा स्वीकार? कारण जे देहाचे आहेत ते देवाची मुले नाही. जे देहाच्या द्वारे आहेत ती देवाची मुले नाही. पण जी आत्म्याच्या द्वारे अभिवचनाची पुत्र ती देवाची मुलं. आणि म्हणून म्हटले अब्रामाला देवाने अभिवचन दिलं. अब्रामाचा देहाचा मुलगा इश्माईल. साऱ्याला वाटलं हागारीच्या द्वारे आपलं घर चालतं होईल आणि मग ती म्हणाली माझी दासी हागार चांगली आहे, तरुण आहे, तिला तुम्हाला बायको करून देते, तुम्ही तिच्या जवळ जा म्हणजे आपलं घर चालतं होईल किंवा तिला जे संतान होईल ते आपलं होईल. आणि हागारीला अब्रामापासून मुलगा झाला इश्माईल. परमेश्वराजवळ अब्राम गेला आणि म्हणाला हे परमेश्वरा आता इश्माईलाला तुझ्या पुढे नांदू दे. परमेश्वर म्हणाला नाही, मी तुला इश्माईलाबद्दल बोललेलो नाही.
इश्माईल म्हणजे हागारेचं पुत्र, आणि हागारीला नियमशास्त्र म्हटलेलं आहे. हागारीला काय म्हटलंय? नियमशास्त्र. कळलं? पण अब्रामाला वचनाच्या द्वारे मिळालेला विश्वासाचा पुत्र. कळलं? इजाक कोण आहे? अभिवचनाचा पुत्र आहे. कोणता आहे? अभिवचनाचा. अभिवचनावर विश्वास ठेवला, डळमळ होऊ दिली नाही, आणि निर्जीव झालेलं शरीर, निर्जीव झालेलं गर्भाशय असं असतानाही तो विश्वासाने खंबीर झाला, आणि सारेच्या द्वारे त्याला, ती 90 वर्षाची असतात, तो 100 वर्षाचा असताना त्यांना इजाक झाला, अभिवचनाचा पुत्र. आणि म्हणून या ठिकाणी मी पाहतो, जे त्याचे स्वतःचे त्याकडे तो आला, त्यांनी त्याचा स्वीकार नाही केला. पण जितक्यांनी त्याचा स्वीकार केला, म्हणजे त्याच्या नामावर विश्वास ठेविला, तितक्याच म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यास त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. त्यांचा जन्म रक्त अगर मनुष्याची इच्छा अथवा देहाची इच्छा यापासून नाही, देवापासून झाला. हालेलुया. कळलं? इसाकाचा संतान म्हणजे इसाक हा वचनदत्त पुत्र आहे. आम्ही वचनाचे पुत्र आहोत. येशू हे देवाचं वचन आपल्याकडे आलं, आपण त्या वचनाचा स्वीकार केला, त्याच्यावर विश्वास ठेवला, आणि त्या वचनाच्या द्वारे आपला जन्म झाला, आपला नवा जन्म झाला. कशाद्वारे? सदाजीवी टिकणाऱ्या देवाच्या वचनाद्वारे तुम्ही नवा जन्म प्राप्त केलेले आहात, तुम्ही जन्मलेले आहात, असं देवाचं वचन याकोबाच्या पत्रात आम्हाला शिकवलं. आणि म्हणून आमचा नवा जन्म झाला. कशा झाला? देवाच्या वचनाने. वचन काय? आत्मा आणि जीवन. हालेलुया. नवा जन्म झाला, कारण झालं. नवा जन्म झाला म्हणजे काय? तारण झालं. तारण काय? गिफ्ट आहे. कशाच्या द्वारे मिळालं? विश्वासाच्या द्वारे. हालेलुया. विश्वासाच्या द्वारे मिळालं. आता पवित्र आत्मा सुद्धा गिफ्ट आहे. कर्म केल्याने मिळत नाही, उपास तापास केल्याने मिळत नाही, शरीराला फार झिजवल्याने मिळत नाही, सारखं रडल्याने मिळत नाही. आपल्याला त्याच्यासाठी काही परिश्रम घ्यावे लागत नाही, कारण ते गिफ्ट आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. कारण ते गिफ्ट आहे. कशाने मिळणार? विश्वासाच्या द्वारे. प्रेज लॉर्ड. कोणावरील विश्वास? प्रभू येशूवरील विश्वास. कोण देणार पवित्र आत्मा? प्रभू येशू देणार. हालेलुया. म्हणून योहानाने जे आहे मार्काच्या शुभवर्तमानामध्ये पहिल्यांदा सांगितलं काय? मी तर तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो खरा, पण जो माझ्या मागून येतो आहे तो काही दिवसांनी तुमचा बाप्तिस्मा अग्नीने आणि आत्म्याने करेल. हालेलुया. प्रेज लॉर्ड. तो बाप्तिस्मा अग्नीने करणार. आमेन. पाण्याच्या बाप्तिस्म्यासाठी तुमचा पश्चाताप महत्वाचा आहे, तुमचा विश्वास महत्वाचा आहे. त्याच प्रकारे पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्यासाठी तुमचा विश्वास महत्वाचा आहे. हालेलुया. तुमचा देवावरचा प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास आणि तुमचं प्रभू येशू ख्रिस्तामध्ये राहणं हे महत्वपूर्ण आहे. तुमचा नवा जन्म किंवा तारण प्राप्त होणं हे तुम्हाला महत्वाचं आहे. हालेलुया. तारलेल्या लोकांसाठी बाप्तिस्मा. कोणासाठी? तारलेल्या लोकांसाठी. कोणता? प्रेज द लॉर्ड. पहिला बाप्तिस्मा पण तारलेल्या लोकांसाठी, ज्यांचा नवा जन्म झाला, ज्यांनी स्वीकार केला, त्यांचा नवा जन्म झाला, मग त्यांचा बाप्तिस्मा झाला. कळलं? आता हाही बाप्तिस्मा कसा आहे? विश्वासाच्या द्वारे आणि तारणानंतरचा बाप्तिस्मा आहे. आणि तो सर्व जितक्यांनाही प्रभू आपल्या जवळ बोलावत आहे अशा प्रत्येकासाठी. इथं कोण आहे ज्याला प्रभू आपल्याकडे बोलावत नाही? जो प्रभू येशू मध्ये येत आहे तो कोण आहे? जो प्रभूने बोलवलेला नाही.
शास्त्र आम्हाला सांगतं की जोपर्यंत पिता कोणाला आकर्षित करत नाही तोपर्यंत तो माझ्याकडे येत नाही, जो माझ्याकडे येतो मी त्याला कधी घालून देत नाही. Praise the Lord. आणि आम्ही पाहतो पिता आकर्षित करतो, तो बोलावतो या माझ्या पुत्राजवळ या. हालेलुया. त्याच्या ठाई तुम्हाला जीवन आहे, त्याच्या ठाई तुम्हाला पवित्र आत्म्याचं दान आहे, त्याच्या ठाई जे आहे तुम्हाला देवाची परिपूर्णता आहे, त्याच्या ठाई तुम्हाला सार्वकालिक जीवन आहे, स्वर्गातले सर्व आशीर्वाद त्याच्याद्वारे तुम्हाला दिलेले आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून आम्ही प्रथम एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्या कर्म केल्याने आपल्याला तारण नाही मिळालं, आपल्या नीतिमत्वाने आपल्या सत्कृत्याने आपल्याला तारण नाही मिळालं. ही देवाची दया आहे आणि देवाचं दान आहे. त्याच प्रकारे पवित्र आत्मा ही तुम्हाला तशाच प्रकारे मिळेल. कर्म केल्याने नाही, कळलं, तुम्ही काही परिश्रम केल्याने नाही, परंतु हे देवाचं दान आहे. तुम्ही जेव्हा त्याच्या जवळ येता ते त्याने तुम्हासाठी दिलेलं आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, पवित्र आत्म्याचं आगमन झालेलं, तो स्वर्गातून पृथ्वीवर जो आहे तो पूर्णपणे ओतला गेलेला आहे. कळलं. आम्ही पाहतो अनेक प्रकारे त्याचे अनुभव जे आहेत ते लोकांना नंतरही आले, पण आम्ही त्याचीच वाट पाहिजे असे आम्हाला गरज नाही. जेव्हा आम्ही प्रभू जवळ बसतो, त्याच्या इच्छेप्रमाणे चालतो, त्याला प्रसन्न करतो, तेव्हा तो आम्हाला प्रसन्न होऊन आम्हाला त्याच्या कृपादानाने भरतो किंवा पवित्र आत्म्याचं जे गिफ्ट आहे तो आम्हाला देतो. प्रेज द लॉर्ड. एक गोष्ट लक्षात ठेव, पवित्र आत्म्याचं गिफ्ट आणि पवित्र आत्म्याचा तुम्हाला झालेला अभिषेक याच्यात फरक आहे. ज्या दिवशी तुम्ही बप्तिस्मा घेतला आणि तुमचं तारण झालं त्या दिवशी तुम्हाला पवित्र आत्मा दिला गेला आहे. कारण शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे येशू हा प्रभू आहे, पवित्र आत्म्याने बोलल्याशिवाय कोणालाच बोलता नाही. येशू हा प्रभू आहे, जोपर्यंत पवित्र आत्म्याच्या द्वारे तुम्ही बोलत नाही तोपर्यंत तुम्हाला ते बोलता येत नाही. म्हणून रोमकरच्या पत्रामध्ये आम्ही वाचतो, मला वाटतं 10व्या अध्यायामध्ये 9-10 मध्ये की येशू प्रभू आहे असा जर तू वाचवा मोठ्याने. येशू प्रभू आहे हा जर तू आपल्या मुखाने कबूल करशील हा आणि देवाने त्याला मेलेला उठवले असा आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल. आमेन. येशू हा प्रभू आहे असा जर आपल्या मुखाने तू कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठवले असा तुझ्या अंतःकरणात विश्वास ठेवशील तर तुझं तारण होईल. हालेलुया. आणि कारण जो अंतःकरणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो, जो मुखाने कबूल करतो त्याचे तारण होते. हालेलुया. जो अंतःकरणाने विश्वास ठेवणार तो नीतिमान ठरणार आणि जो मुखाने कबूल करणार त्याचं तारण होणार. नीट लक्षात. विश्वासाच्या द्वारे नीतिमत्व काय मिळालं? नीतिमत्व. प्रभू येशू ख्रिस्ताचं नीतिमत्व मिळालं आणि हे जे नीतिमत्व आम्ही स्वीकारलेलं आहे आणि आम्ही कबूल केल्याच्या द्वारे जे आपल्याला तारण मिळालेलं आहे ते तारण प्रभू पुढे प्रभू आम्हाला पाहतो तेव्हा त्याने आमच्यासाठी पवित्र आत्मा जो आहे तो त्याच वेळेला दिला. त्याच दिवशी तुम्हाला त्याने शिक्कामोर्तब केलेला असेल. इफिसकाच्या पत्राच्या मला वाटतं 2ऱ्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो की त्या आत्म्याच्या द्वारे तुम्हाला शिक्कामोर्तब करण्यात आले. ठीक आहे, मला पुढे जायचं आहे म्हणून चालत बसू नका, नंतर शोध. तर आता पवित्र आत्मा कधी मिळाला मला? जेव्हा विश्वास ठेवला, तुमचं तारण झालं, तुम्ही बप्तिस्मा घेतला, तुम्ही तारले गेले, नीतिमत्व मिळालं, तुम्हाला पवित्र आत्मा मिळाला.
आता तुम्हाला त्याच्या अभिषेकात वाढायचं. ओव्हरफ्लो काय पाहिजे तुम्हाला? आता तुमच्यातून जो आहे तो ओव्हरफ्लो व्हायला पाहिजे. Praise the Lord. तेल डोक्यावर टाकल्यानंतर काय होतं? वाहतं की नाही? समजलं? तो अभिषेक आहे. तेलाचा अभिषेक केला म्हणजे काय केलं? कुपी ओतायची तेलाची. कुपी बाटली असायची, ती बाटलीत ओतून द्यायची तेलाची डोक्यावर. आणि काय म्हटलंय? त्याचं वर्णन केलेलं आहे. बंधूंनी ऐक्याने एकत्र राहणं किती मनोरम आहे. त्या अहारोनाच्या डोक्यावर ओतलेल्या कुपीप्रमाणे आणि कुठे चाललं ते? त्याच्या वस्त्राच्या पार गोंड्यापर्यंत वाहत जाणाऱ्या त्या तेलाप्रमाणे. प्रेज गॉड. हालेलुया. म्हणजे अभिषेक वाहतो. अभिषेक काय होणार आहे? वाहणार आहे. हालेलुया. प्रेज गॉड. तो तुम्हाला पूर्णपणे जे आहे तो भरून टाकणार आहे. अभिषेक काय करेल तुम्हाला? तुम्ही त्याच्यामध्ये पूर्णपणे बुडून जा. तो तुमच्यावरून ओव्हरफ्लो होणार आहे. आणि यासाठी आम्हाला काय करायचं आहे? प्रभू पुढे नित्य जे आहे ते यायचं आहे. आणि म्हणून इथे इफिसकांच्या पत्रामध्ये आता आपण काल होतो ना तिथे येणार आहे आपण. प्रेज लॉर्ड. हालेलुया. मला पार्श्वभूमी तयार करायचं. प्रेज लॉर्ड. ठीक आहे, घ्या वाचा तिथून. या कारणास्तव स्वर्गातील व पृथ्वीवरील प्रत्येक वंशात ज्या पित्यावर नाव देण्यात येते त्या पित्यासमोर मी गुडघे टेकून अशी विनंती करीतो की त्याने आपल्या ऐश्वर्याच्या समृद्धीप्रमाणे तुम्हाला असे दान द्यावे की तुम्ही त्याच्या आत्म्याच्या द्वारे अंतर्यामी बल संपन्न. आमेन. प्रेज लॉर्ड. नीट लक्षात ठेवा. आता इथे काय म्हटलंय? तुम्ही त्या आत्म्याच्या द्वारे अंतर्यामी, तुमच्या अंतःकरणामध्ये काय व्हायला पाहिजे? बलशाली व्हायला पाहिजे, सामर्थ्यवान व्हायला पाहिजे. पवित्र आत्मा तुम्हाला सामर्थ्यवान बनवतो. हालेलुया. पवित्र आत्मा तुम्हाला घाबरून नाही देत. लक्षात ठेवा. कळलं? हा सामर्थ्याचा आत्मा आहे. कळलं? हा आपल्याला बलशाली बनवतो, ताकदवान बनवतो. काय ताकद आहे? कशासाठी आहे? सैतानाला हरवण्यासाठी. सैतानाचे प्रत्येक दुष्ट गड जे आहे ते पाडून टाकण्यासाठी. कळलं? त्याला पळवून लावण्यासाठी, त्याचं राज्य उद्ध्वस्त करण्यासाठी. हालेलुया. ताकद कशाला पाहिजे? प्रेज लॉर्ड. ताकद नुसतं झोपायला पाहिजे. व्यायाम करतो मस्त झोपतो, व्यायाम करतो, खातो पितो मस्त झोपतो. त्या ताकदीचा काय उपयोग आहे? ताकद कशाला पाहिजे? मारा भाई. प्रेज लॉर्ड. हालेलुया. शत्रूला हरवण्यासाठी. कशाला पाहिजे? शत्रूला हरवण्यासाठी. म्हणून योहानाच्या पुस्तकात म्हणजे योहानाच्या पत्रामध्ये काय म्हटलं? मुलांनो, जो अभिषेक तुमच्यामध्ये आहे त्याद्वारे तुम्ही त्या दुष्टाला जिंकला आहे. हालेलुया. सर्व एक मी बायबल मधून सांगतोय, नंतर शोधा. हालेलुया. जो अभिषेक तुमच्यामध्ये आहे त्याच्याद्वारे तुम्ही काय केलेलं आहे? त्या दुष्टाला जिंकला आहे. आमेन. सैतानाला जिंकण्याकरता काय पाहिजे? अभिषेक. प्रेज लॉर्ड. ते सामर्थ्य जे आहे. आणि म्हणून इथे आम्ही पाहतो की पाऊल काय म्हणतोय? मी तुमच्यासाठी प्रार्थना करताय देवपित्याजवळ गुडघे टेकून मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. माझी प्रार्थना आहे तुमच्यासाठी, मंडळीसाठी त्याची प्रार्थना आहे. काय? की आपल्या ऐश्वर्याच्या समृद्धीप्रमाणे तुम्हाला पित्याने असं दान द्यावं की तुम्ही त्याच्या आत्म्याच्या द्वारे अंतर्यामी बल संपन्न व्हा, बलवान व्हा. हालेलुया. व्हायचे का बलवान? बलवान व्हायचं आहे तर मग या ठिकाणी आमच्यासाठी ही प्रार्थना आहे. कारण आपण काय करतो? नेहमी सैतानाचे पोवाडे घालतो. त्याने मला पाडलं, त्यानेच मला पापात टाकलं,
त्यानेच मला चूक करायला लावली, त्यानेच मला मोहात घातलं, आणि सैतान असा आहे आणि सैतान तसा आहे, आणि तो माझ्यावर प्राबल्य गाजवतो. मी तर बिचारा निर्बल आणि दुर्बल. कळलं? आपलं कौतुक करायला आणि त्याचे गोडवे गायला, पोवाडे गायला. कळलं? त्याचे पोवाडे गायचे का? आपलं कौतुक करायचंय का? प्रश्न शास्त्र म्हणतं अशक्तही म्हणून मी बलवान आहे. हालेलुया. प्रश्न अशक्तही म्हणून मी बलवान आहे, कारण त्याच्यामध्ये तो आत्मा राहतो. प्रश्न तो तुम्हाला बलवान बनवतो. आणि म्हणून पहिली गोष्ट जी आहे, हा आत्मा त्याने कसं द्या म्हटलंय, त्याच्या ऐश्वर्याच्या समृद्धी प्रमाणे. देवाचं ऐश्वर्य किती आहे? हालेलुया. त्याची समृद्धी, त्याची संपत्ती केवढी आहे? थोडं थोडं द्यावं असं नाही. कळलं? देवाने त्याच्या आत्म्यात तुम्हाला थोडा 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 असं द्यावं असं नाही म्हणत. किती द्यायला पाहिजे? किती द्यायला पाहिजे? शास्त्रामध्ये सांगतो परमेश्वर आत्मा मोजून मापून देत नाही. हालेलुया. तो आत्मा आम्हाला मोजून मापून देत नाही. तुला पावशेर, तुला छटाक, तुला असं नाही देत. कसं देतो? अपरिमित. अपरिमित, भरपूर प्रमाणामध्ये. कशासाठी? तुमच्याद्वारे सैतानावर आणि जगावर आणि जगाच्या अधिकाऱ्यांवर प्राबल्य गाजवायचंय तुम्हाला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बघा मंडळी खरंच सामर्थ्यवान झाली ना. प्रेज द लॉर्ड. अहो अवघ्या पहिल्या शतकामध्ये कळलं? पहिल्या शतकामध्ये म्हणजे पहिले 35 वर्ष सोडून द्या, 30 वर्ष सोडून. प्रभू येशू ख्रिस्ताचा 30व्या वर्षी बाप्तिस्मा झाला, 33व्या वर्षी प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर देण्यात आलं, आणि त्याच्यानंतर 1-1.5 महिन्याने यांना सामर्थ्य मिळालं. स्वर्गारोहणानंतर सामर्थ्य मिळालं, आणि तेवढ्या अवधीमध्ये त्यांनी सारं यरूशलेम जे आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेने भरून टाकलं. एवढंच नाही तर त्यांनी सारं जग व्यापून टाकलं. हालेलुया. कधी? प्रेषितांची कृत्य काय सांगतात? पहिल्याच शतकामध्ये. कारण ते शतक संपण्याच्या आत त्यांनी सारं जग व्यापून टाकलं. आणि म्हणून लोक काय म्हणाले? अरे जगाची उलथापालट करणारे येथेही आले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण काय उलथापालट करतो? प्रेज द लॉर्ड. करतो काय? आम्हाला जगाची उलथापालट करायची. प्रेज द लॉर्ड. याला त्याला नाही पाडत बसायचं. याला त्याला नाही दिवसात बसायचं. देवाने आम्हाला दिलेला जॉब आहे जगाची उलथापालट करायची. हालेलुया. म्हणून संत पौल काय करतो? आपल्यासाठी त्याने गुडघे टिकून तेव्हा प्रार्थना केली की अंतर्यामी एवढे बल संपन्न व्हावे. पुढे ख्रिस्ताने तुमच्या अंतःकरणामध्ये तुमच्या विश्वासाच्या द्वारे वस्ती करावी. बघा, प्रभू जर तुमच्या हृदयात राहिला पाहिजे, प्रभू जर तुमच्या हृदयामध्ये राहिला पाहिजे तर तुम्ही पवित्र आत्म्याने काय पाहिजे? अंतर्यामी बल संपन्न पाहिजे. म्हणजे तुमच्या विश्वासाच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्त तुमच्यामध्ये वस्ती करील. प्रेज द लॉर्ड. प्रभूने पहिलेच सांगितलं, जे भेकड आहे त्यांनी युद्धाला जायचं नाही. भित्र्या लोकांनी युद्धाला जायचं नाही. सुवार्ता जी आहे कशी आहे?
भेकडांसाठी आहे काय? हो, सुवार्ता ही बलवान बनवणारी आहे. बलवान लोक आहे सुवार्ता सांगणारे. हालेलुया. जगाची उलटा पालट करणारे लोक आहे. आणि म्हणून आम्हाला काय पाहायला पाहिजे की जर आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता जगाला सांगायची आहे तर पहिली गोष्ट आम्ही अंतर्यामी बलवान पाहिजे. आणि तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आमच्यामध्ये वास करील आमच्या विश्वासाच्या द्वारे. पुढे यासाठी की तुम्ही प्रीतीत मुळावलेले व पाया घातलेले असे असून तिची रुंदी, लांबी, उंची व खोली किती हे तुम्ही सर्व पवित्र जनांसह समजून घ्यावयास व बुद्धीस अगम्य अशी ख्रिस्ताची प्रीती ओळखून ठेवायास शक्तिमान व्हावे, असे की तुम्ही देवाच्या सर्व पूर्णते इतके परिपूर्ण व्हावे. आमेन. आता इथे काय म्हटलंय? ख्रिस्ताने तुमच्या अंतःकरणात तुमच्या विश्वासाच्या द्वारे वस्ती करावी, यासाठी की येशू तुमच्या अंतःकरणात त्याने वस्ती केली. तर पहिली गोष्ट काय होईल? तुम्ही प्रीतीत मुळावा. देव प्रीती आहे आणि जो प्रीतीत राहतो तो देवात राहतो. जो प्रीतीत नाही तो देवात नाही. हालेलुया. प्रभू तुमच्यामध्ये आहे कशावरून? जर तुम्हामध्ये देवाची प्रीती आहे. कसं? आता देवाची प्रीती जेव्हा आपल्यामध्ये आहे, घरी गेलं की योहानाचं पहिलं पत्र जे आहे ना त्याचा 2, 3, 4 अध्याय पूर्णपणे वाचून काढायचं. कळतं? 2, 3 आणि 4 अध्याय ते पूर्ण वाचून काढायचे. मला इथं एवढा वेळ नाही तुम्हाला सांग. कळतं? इथं पाहतो की ख्रिस्ताने तुमच्यामध्ये वस्ती करावी म्हणजे तुम्ही काय व्हाल? पहिली गोष्ट प्रीतीत मुळावा. नुसते मुळावलेले नाही तर पाया घातलेले. बाक्का. पुढे असे असून तिची रुंदी. बघा, आता जेव्हा तुम्ही मुळावलेले आहात प्रीतीमध्ये, त्याच्यामध्ये तुमचा पाया घातलेला आहे, तर मग तुम्ही काय होणार? त्या प्रीतीची लांबी, रुंदी, उंची व खोली. आता नीट लक्षात ठेवा. काय काय आहे? लांबी, रुंदी, उंची, खोली. आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. कधी समजेल आम्हाला? हे आत्म्यात सामर्थ्यवान असा प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या विश्वासाच्या द्वारे तुम्हामध्ये वस्ती करत आहे, तर मग तुम्ही प्रीतीमध्ये मुळावलेले, पाया घातलेले असे म्हणतात. आणि मग त्या प्रीतीची लांबी, रुंदी, खोली, उंची ही कशी आहे? बुद्धीस अगम्य आहे. कशी आहे बुद्धीस? आपल्याला बुद्धीला कळत नाही. कळतं का? आपल्याला कळत नाही. बघा, आपण लगेच धुसफूस करायला लागतो. त्याने असंच नव्हतं बोलायला पाहिजे, त्याने असं नव्हतंच करायला पाहिजे. तो नेहमीच करतो ना. मी तो क्षमा करायला तयार, पण तो नेहमीच करतो ना. आता कसं काय करायचं? म्हणून तो एकदम माझ्या नाकात बसलेला आहे. बापरे, उथळे प्रीती नाही याची. बरोबरही नाही प्रीती. तिची खोली, लांबी, रुंदी, उंची डोक्यात नाही घुसत. ते बुद्धीला अगम्य आहे. पण ती कधी कळते? जेव्हा प्रभू येशू आपल्या विश्वासाच्या द्वारे आपल्या अंतःकरणामध्ये वास करतो आणि त्या देवाचं पवित्र आत्म्याचं जे सामर्थ्य आहे त्यामध्ये आम्ही आत्म्यात बलवान होतो. मग आम्हाला समजतं देवाची प्रीती काय आहे, आपल्या भावाची प्रीती काय आहे, एकमेकांवरची प्रीती काय आहे, हे आम्हाला समजायला लागतं. समजतंय? म्हणून मी काय पाहतो, जो भावावर प्रीती करतो तो तसं काहीच वाईट नाही करत. कळलं? माझी जयावर प्रीती आहे, माझ्या भावावर, मी त्याला शिव्या देईल?
त्याचं उकळ पांढरं करायचे नादीला त्याचं नुकसान व्हावं असं कधी मी पाहिजे का बरं? माझं त्याच्यावर प्रेम आहे तर त्याला किती प्रकारे जे आहे मला उचलता येईल ते उचलण्याचा मी प्रयत्न करेन. त्याचा द्वेष नाही करत बसणार, त्याचा मत्सर नाही करत बसणार, त्याच्याविषयी जे ते नेहमी नेहमी जे आहे ते कागाळा करत नाही बसणार. कळलं? आपण काय करतो समजत नाही प्रीती. कळलं? प्रीती समजलीच नाही, उथळ पण नाही होती, वरवर पण नाही, पातळ पापुद्रा कळलं तेवढा पण नाहीये. त्याच्यामुळे काय होत आहे की या साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या घडायला लागतात. मग एकमेकाचं नुकसान, एकमेकांना खोड्या काढणं, एकमेकांना जे आहे ते डिवचणं, एकमेकांची निंदा करणं, एकमेकांना जे आहे त्यांचं हे करणं, या गोष्टी कधी घडतात? प्रीती नसल्यामुळे, प्रीती न समजल्यामुळे. हालेलुया. आणि कधी समजेल आपल्याला? पाऊल म्हणतो मी तुमच्यासाठी ज्या पित्यावरून सृष्टीत राहणाऱ्या सर्व लोकांना नाव देण्यात आले त्या पित्यापुढे गुडघे टेकून प्रार्थना करतो की त्याने आपल्या ऐश्वर्याच्या समृद्धीतून तुम्हाला असं दान द्यावं की तुम्ही आत्म्यामध्ये बलसंपन्न व्हा. येशूने तुमच्या विश्वासाच्या द्वारे तुमच्यामध्ये वस्ती करावी आणि मग या गोष्टी कळतील. कळलं? या कळालं तर काय होईल पुढे? हे तुम्ही सर्व पवित्र जनांसह समजून घ्यावयास व बुद्धी सगम्य अशी ख्रिस्ताची प्रीती ओळखून घ्यावयास शक्तिमान व्हावे, असे की तुम्ही देवाच्या सर्व पूर्णते इतके परिपूर्ण व्हावे. बघा, तुम्ही शक्तिमान पाहिजे. तुम्हाला माहिती ना, जे लोक आजारी असतात, अशक्त झालेले असतात, ते चिडचिड करतात. चिडचिड करतात की आपण होतो नको नको अशक्त आहे त्याच्यामुळे त्याची चिडचिड होते. सारे आत्म्यात अशक्त आहे, चिडचिड होते तुमची पण. हा होते की नाही? म्हणजे काय? आत्म्यात सारे अशक्त आहे. समजलं? कधी चिडचिड नाही होणार? आत्म्यामध्ये जेव्हा बलवान आहे. इथं म्हटलंय की काय? बुद्धीस अगम्य अशी ती जी ख्रिस्ताची प्रीती आहे ती समजून घेण्यास तुम्ही शक्तिमान व्हावे. काय व्हायला पाहिजे तुम्ही? केवढे शक्तिमान? देवाच्या सर्व पूर्णते इतके परिपूर्ण व्हा. हालेलुया, हालेलुया. बघा, आम्हाला काय बनायचं आहे? देवाच्या पूर्णते एवढं पूर्ण बनायचं आहे. तुम्हाला माहिती आहे, आपण या जगामध्ये राहतो आणि असं म्हणतात एक गुरु आपल्या चेल्याला किती शिकवतो? किती शिकवतो? एक डाव राखून ठेव. काय म्हणतात? एक डाव. प्रभू शिष्यांना म्हणाला मी तुम्हाला शिष्य नाही म्हणत, मी तुम्हाला दास नाही म्हणत, मी तुम्हाला मित्र म्हणतो. कारण मित्र आपल्या मित्रापासून काही लपून ठेवत नाही, सर्व काही त्याला सांगतो. हालेलुया. आमचा देव परमेश्वर जो आहे त्याची अशी इच्छा नाही की यांनी अशी एवढेच राहावे, याच्यापेक्षा जास्त माझ्या डोक्यात माझ्यापर्यंत नाही यायला पाहिजे. तुम्ही बघा, लुसिफर म्हणाला मी आपलं आसन देवाच्या आसनासारखं करीन. देवाने असा ढकलला नाही त्याला. साऱ्या पृथ्वीवर राहणाऱ्या राजांनी त्याचा तमाशा पाहिला, इतकी बेइज्जत झाली त्याची. जो आद्य देवदूत आहे, जो देवाच्या समक्षतेमध्ये नित्य उभे राहणार आहे, ज्याला सर्व प्रकारचं सामर्थ्य देवाने दिलेलं आहे, जो अतिशय सुंदर असल्या प्रकारचा बनवलेला आहे. कळलं? सर्व प्रकारच्या ज्ञानाने त्याला भरपूर केलेला आहे. सर्व जड जे बाहेर जे आहे ज्याच्या अंगी ठेवून त्याला फार ब्युटी, एवढा सुंदर बनवलं. देवाच्या समक्षतेमध्ये उभं राहून देवाची आराधना करायचं, ढकलून दिलं त्याला. माझ्या समान होण्याची तुझी लायकी नाही, तू होऊ नाही शकत.
आणि आता आपल्याला काय म्हणतो? देवाच्या सर्व पूर्णते इतकी परिपूर्ण. आपल्याला काय म्हणतो? आम्ही सर्व त्याच्या पूर्णते इतके परिपूर्ण व्हावं. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. म्हणून शास्त्र मला सांगतं की आम्ही वाचतो ना रोम 8:31-32 मध्ये ना 29 पासून की त्याने त्याच्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे होण्यासाठी आम्हाला जगाच्या स्थापनेच्या आधीच निवडलं. हालेलुया. येशूच्या रूपात बनण्याकरता, देवाची परिपूर्णता आमच्यामध्ये येण्याकरता देवाने आम्हाला निवडलं. प्रेज द लॉर्ड. तुम्ही खरवट नाहीये, तुम्ही जगामध्ये टाकलेले असे लोक नाहीये. देवाच्या दृष्टीने तुम्ही फार मोलाचे आहात, देवाच्या प्रतिरूपाचे आहात आणि त्याच्या समान बनण्यासाठी देवाने आम्हाला पाचारण केलेलं आहे. पण कसं हो आम्ही तेव्हा सोडा ना जरा आपलं सार राग सोडा, लोभ सोडा, सर्व ज्या गोष्टी आहेत कळलं, दैहिक गोष्टी साऱ्या सोडा. देहाचं चिंतन मरण आहे, आत्म्याचं चिंतन जीवन आहे. दैहिक गोष्टी कोणकोणत्या आहेत? गलती कार्य पत्राच्या मध्ये गलती 5:19. हा पटकन मोठ्याने वाचा. देहाची कर्मे तर उघड आहेत. देहाची देवाची देहाची. हा. देहाची कर्म तर उघड आहे, तीही जार कर्म, एक वाचा. जार कर्म, अशुद्धपणा, अशुद्धपणा, कामतूरपणा, मूर्तिपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा आणि अशा ही अजून इतर गोष्टी आहेत. याविषयी मी तुम्हाला पूर्वीच सांगून ठेवलं की तेच आता सांगून ठेवतो की अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. अशी कर्म करणाऱ्यांना देवाच्या राज्याचं वतन मिळणार नाही. आज रात्री ही सारी काढून टाका. आज रात्री ही वाचा, काय काय तुमच्यामध्ये बघा, याच्यापैकी किती आहेत ते बघा पटापट. कळलं? आणि काय करा, प्रभूला प्रार्थना करा, पवित्र आत्म्याला प्रार्थना करा, पवित्र आत्म्या मला तुझ्यामध्ये सामर्थ्यवान बनायचं, प्रभू येशू सारखं बनायचं आहे, देवासारखं परिपूर्ण बनायचं आहे, येशूने माझ्यामध्ये वास करायचा आहे. म्हणून मला काय करायचंय, ही सारी देहाची कर्म मला काढून टाकायची. सर्व काढून टाकायची. आणि मग आम्ही पाहतो, तुम्ही जर आत्म्याच्या प्रेरणेने चालला तर तुम्ही देवासना पूर्ण करणार. हालेलुया. कशाला भावाचा द्वेष करू, कशाला एकमेकांवर भांडू, कशाला कोणाला शिव्या देऊ, कशाला व्यभिचार करू, कशाला जाळकर्म करत बसू, कशाला जे आहे घाणेरड्या गोष्टींच्या संगतीमध्ये जे आहे ते आपण जीवन घालू. प्रेज द लॉर्ड. भविष्यामध्ये आनंद, त्याच्या आत्म्यातला आनंद जो आहे तो नित्य मिळू की नाही? प्रेज द लॉर्ड. आणि मग चला प्रभूला धन्यवाद देऊया. प्रेज द लॉर्ड. ही फक्त पार्श्वभूमी आहे, आपल्याला तयार करत आहोत. मशागत झाली. प्रेज द लॉर्ड. आणि जेव्हा या सर्व गोष्टी निघणार, तुम्हाला मागावं नाही लागणार, पवित्र आत्म्या मला अभिषेक दे. हालेलुया. तो स्वतःहून तुम्हाला निरनिराळ्या प्रकारची कृपादानं वाटून देईल. तो तुमच्यावर जे आहे ते पाखर घालील आणि त्याचा अभिषेक जो आहे तो तुमच्यामध्ये ओव्हरफ्लो होईल. प्रेज द लॉर्ड. चला आपण प्रार्थना करूया. सर्वजण उभे राहूया आपल्या जागेवर. हालेलुया. धन्यवाद. Thank you, Lord Jesus. Hallelujah.